नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज खमंग, खुसखुशीत आणि 15 ते 20 दिवस टिकणाऱ्या या कापण्या बनवलेल्या आहेत। एकदम पौष्टिक अशा या असतात, कमी तेलकट होतात आणि खूप चवदारही लागतात। एक वाटी कणिक घ्यायचं आहे। त्यासाठी 3 चमचे गच्च भरून हे डाळीचं पीठ घ्यायचं आहे, बेसन पीठ। जेवढं बेसन पीठ घ्यायचं आहे तेवढंच बाजरीचं पीठ पण घ्यायचं आहे। आता आवडत असेल बाजरीचं पीठ तर घालू शकता किंवा डाळीचं पीठ आणि कणिक मळूनही छान अशा कापण्या होतात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथे 5-6 या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे न भाजलेली, आणि सुंठ हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी बत्त्यामध्ये बारीक करून घेतलं होतं आणि नंतर मिक्सरला फिरवून घेतलं। सुंठ खूप कडक असल्यामुळे ती थोडीशी बत्त्यामध्ये बारीक करून घेतली होती आणि नंतर मिक्सरला या गोष्टी सर्व फिरवून घेतलेल्या होत्या। आता वरती आलेला जो कचरा, सुंठीचे जे सालं आहे ते काढून घ्यायचे आहे आणि उरलेला मसाला हा पिठामध्ये मिक्स करायचा आहे। या 3 गोष्टींमुळे एवढे मस्त अशा या कापण्या होतात आणि खमंगही लागतात आणि पचायलाही या दिवसामध्ये पोटाला हलक्या अशा होतात। आता इथे त्याच वाटीने एवढा असा गूळ घेतलेला आहे, जवळजवळ पाऊण वाटी गूळ मी इथे घेतलेला आहे। आता यामध्ये एकदम थोडं पाणी घालायचं आहे। आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ हा विरघळून घ्यायचा आहे। यामध्ये सुरुवातीला थोडं पाणी का घालायचं आहे, कारण जास्त जर पाणी घातलं आणि पीठ जर कमी पडलं तर खूप पातळ होऊ शकतं, म्हणून अगदी गूळ विरघळेल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। आणि नंतर वाटलं तर वरून पाणी साधं आपल्याला पीठ मळताना घेता येऊ शकतं। हा जो गूळ आहे तो फक्त विरघळून घेतलेला आहे आणि गॅस हा बंद केलेला आहे। आता यामध्ये 3 चमचे कडक मोहन घालायचं आहे तेलाचं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने केलं तरी पण चालेल, कारण मोहन हे खूप कडक आहे। आता हे जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आता मळून घ्यायचं आहे पीठ, आणि पाण्याची गरज लागली तर वरून पाणी आपण घेऊ शकतो। गुळाचं पाणी जास्त करायचं नाही, गुळ परफेक्ट घ्यायचा मापात, पण पाणी जास्त त्याला घालायचं नाही। या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, असं घट्ट झालं पाहिजे, खूप पातळ करायचं नाही। आता 10 मिनिटांनी हे करायला घ्यायचं आहे, तोपर्यंत हे पीठ चांगलं भिजू द्यायचं आहे। इथे छान असं हे पीठ भिजलं गेलेलं आहे। आता याचे गोळे करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर खूप घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात याला लावून घेता येऊ शकतो। खूप जर पातळ झालं तर कापण्या मग व्यवस्थित त्याचा आकार येत नाही। आता हे सर्व उंडे करून घेणार आहे सुरुवातीला मी। आता हे लाटून घ्यायचे आहे, खूप पातळ नाही करायच्या। जर खूप कडक तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही पातळ लाटू शकता। आता इथे ही लाटून झालेली आहे।
आणि यावर थोडीशी खसखस घालायची आहे आणि खसखस घालून झाल्यावर परत एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता कापण्या कट करून घ्यायच्या आहेत। हे पहा, या आकारात या कापण्या कट करून घ्यायच्या आहे, छोट्या मोठ्या साईजमध्ये। आता या काढून घ्यायच्या आहे। घट्ट पीठ असल्यामुळे सहज निघल्या जातात, चिकटत वगैरे नाही ते खाली। हे पहा, याप्रमाणे व्यवस्थित अशा या कापण्या झालेल्या आहेत। आता तळून घ्यायच्या आहेत। तेल गरम झाल्यानंतर या कापण्या घालायच्या आहेत तेलामध्ये। गॅस हा आता बारीक करायचा आहे। एकदा तेल तापल्यानंतर गॅस नंतर बारीक करायचा आहे, म्हणजे मग कापण्या या जास्त लाल होत नाही। आता या हलवून घ्यायच्या आहेत आणि थोडासा मध्यम गॅस आता करायचा आहे। हे पहा, यापेक्षा जास्त लाल रंग याचा करायचा नाहीये। आता इथे ह्या काढून घ्यायच्या आहे। या पद्धतीने सर्व कापण्या या तळून घ्यायच्या आहेत। जर खूप फुल गॅसवर या कापण्या तळल्या तर आतमध्ये कच्च्या राहू शकतात, त्याच्यामुळे एकदा फुल गॅस करून नंतर बारीक गॅस करायचा आणि मग नंतर तळून घ्यायच्या आहे। आता मी इथे या दुसऱ्या कापण्या सोडताना फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅस करून नंतर बारीक गॅस करणार आहे। इथे मस्त अशा या कापण्या तळून झालेल्या आहेत। आता या ज्या कापण्या आहेत त्या जवळजवळ महिनाभर म्हटलं तरी पण टिकू शकतात आणि टिकतात। मस्त अशा झालेल्या आहेत, इथे पाहू शकता तुम्ही। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।